नमस्कार. माधव भालेराव हिंदी विभागाच्या आज पाटील चिखलीकर साहेब यांचे प्रवीण पाटील चिखलीकर संघाचं जर एकंदरीत चित्र जर बघितलं तर आजपर्यंत जे काही आमदार झालेले आहेत त्यांच्या मुलांना राजकारणामध्ये म्हणावं तसं यश आलं नाही किंवा वडिलांचा वारसा ते चालवू शकले नाहीत असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि वडिलाच्या नंतर आमदार झाल्याच्या नंतर परत त्यांची मुलं कधी आमदार झाले नाहीत, परंतु आजही राजकारणामध्ये प्रवीण पाटील चिखलीकर हे सक्रिय आहेत. 2019ची आणि 2024ची त्यांची आमदार होण्याचे स्वप्न थोडक्यामध्ये हुकले. या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत. भाऊ नमस्कार. विभागामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. विधानसभा निवडणुका झाल्या. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर खूप तुम्ही सक्रिय होतात वडिलांच्या निवडणुकीमध्ये, परंतु निवडणूक झाल्याच्या नंतर थोडंफार का होईना पण राजकारणातून थोडंसं ज्या पद्धतीनं तुम्ही सक्रिय होतात त्या पद्धतीने कुठतरी तुमची सक्रियता थोडं कमी झाल्यासारखी वाटत आहे. नेमकं प्रवीण पाटील चिखलीकर यांचं काय चालू आहे? आता काल झालेल्या निवडणुकीबद्दल विचारताय का? हा, कालच्या निवडणुकीबद्दल. कालच्या निवडणुकीच्या नंतर आपण सक्रिय आहोत का नाही त्याच्यापेक्षा आपल्या तालुक्याला एक वेगळी सवय लागलेली आहे की राजकारण निवडणूक आली की माणसं सक्रिय झालेली दिसतात. कोणी हे शिबिर घे, कोणी ते शिबिर घे, कोणी काही घे, कोणी बाई घे, काही हे कर ते कर, हे सगळे विषय किंवा हे सगळे म्हणजे माझ्या भाषेत हे सगळे खेळ आपल्या तालुक्यात सुरू होतात. आणि निवडणूक संपली की मग ते सगळे आपलं आपलं बार्या बिस्तर गुंडावर बाजूला निघून. चिखलीकर कुटुंब असेल संपूर्ण किंवा मी असेल किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते असेल, आपल्याकडं ज्यावेळेस निवडणूक नसते, आता बऱ्याच वेळेस आपलाही प्रश्न असतो की दर निवडणुकीच्या वेळेस प्रवीण पाटील फार सभेमध्ये वगैरे नसतात, परंतु पूर्ण कुटुंब जेव्हा मतदारसंघात प्रचार करत असते तेव्हा निवडणुकीचं नियोजन करणं हा एक फार महत्वाचा भाग असतो. आणि ज्या ठिकाणी मग एखादी दुःखद घटना घडली एखाद्या गावामध्ये, आपल्या कार्यकर्त्याचे असेल किंवा त्या गावामध्ये असेल, अंत्यविधी असेल, लग्न कार्य असेल, कुठल्याही लग्न कार्यालयामध्ये कुठल्याही अंत्यविधीमध्ये मी प्रामुख्याने हजर असतो. मला कधी कधी दिवसाला 2 येतात, कधी 3, कधी 4 अंत्यविधी या ठिकाणी येत असतात. आणि लग्न सराई आपण जे म्हणतो, लग्न सराईमध्ये तर माझ्या कुटुंबातलं माझं अख्खच्या अख्खं कुटुंब म्हणजे एके दिवशी 50-50, 60-60 मूळ पत्रिका असतात. आपल्याच तालुक्यातल्या नाही तर साहेब लोकसभेला खासदार असल्यामुळे किंवा त्याच्या आधीपासून साहेबांचे संबंध असल्यामुळे संबंध जिल्ह्यामध्ये जो कार्यकर्त्यांची फळी आहे त्यांच्या सुखादुःखामध्ये जाण्याचा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो. तो प्रयत्न आमचं पूर्ण कुटुंब म्हणजे एका दिवशी 10 मिनिटांमध्ये सकाळी आमच्या 8 ते 9 गाड्या वेगवेगळ्या दिशेनं एक रूट ठरलेला असतो की ह्या रूटवरचे लग्न ताईने करायचे प्रयत्नाने, ह्या रूटवरचे लग्न आमच्या आईने करायचे, ह्या रूटवरचे लग्न साहेबांनी करायचे, ह्या रूटचे लग्न मी करायचे, दुसऱ्या रूटचे लग्न आमचे बंधू संदीप पाटील करतील, तिसऱ्या रूटचे सचिन पाटील करतील, काही ठिकाणी माझी विशेष जाते. ज्यांचे आपण रूट ठरवून दिलेत आणि ज्या ज्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे, ह्यांनी गेले तर त्यांचं समाधान होते, अशा पद्धतीचं साहेब आम्हाला निर्देशन देतात आणि त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रमाला. आपण जर बघितलं तर पूर्वी चिखलीकर साहेब एक खासदार होते आणि तुम्ही या मतदारसंघामध्ये खूप सक्रिय होतात, कारण 90% चिखलीकर साहेबांच्या कामाचा भार हे तुम्ही घेत होता. परंतु निवडणूक झाल्यापासून कुठेतरी शांत दिसत आहात. नाही, निवडणुकीच्या आधी चिखलीकर साहेब हे संबंध जिल्ह्याभर फिरत असल्यामुळे आणि खासदारांना वर्षातले जवळपास 6 महिने अधिवेशन होतं, तरी साहेब शनिवार रविवार किंवा शुक्रवारी यायचे. शनिवारी देगलूर मध्ये, हैदराबादहून आता देगलूरचा दौरा करायचे.
दिगळूरून आले ते कंधारला काही कार्यक्रम असतात ते कंधारला या ठिकाणी येतील. जेव्हा जेव्हा म्हणून साहेबांना प्रयत्न करता येईल तेव्हा तेव्हा साहेबांनी कंधार लोहा तालुक्यातल्या कुठल्याही कार्यक्रमाला प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा त्यांना वेळ भेटत नव्हता. त्याच्यामुळे मी असेल, ताई असेल, आई असेल, आमचं सर्व कुटुंब थोडं आणखी जास्त पद्धतीनं आणि तेवढं सुद्धा असून सुद्धा लोकांच्या अपेक्षा राहायच्या की नाही नाही साहेबांनीच यायला पाहिजे. आणि मध्यंतरी आपणही मला बऱ्याच वेळेस बोलतात म्हणजे आपण जेव्हा सहज गप्पा मारतो तेव्हा तुम्ही म्हणता की बाबा थोडा साहेबांचा टच कमी झाला या 5 वर्षात थोडा. कारण की लोकांना ती अपेक्षा अशी होती की साहेब, कारण की एकच मतदारसंघ होता आधी आपल्याकडे आणि आम्ही घरचे तेवढेच फिरणारे. आता मतदारसंघ मोठा झालाय, माणसं तर फिरणारे तेवढेच आहेत. त्यामुळे एखाद्याच्या घरी छोटा जरी कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाचा माणूस हजर राहायचा. मोस्ट ऑफ टाइम्स जास्तीत जास्त साहेब हजर राहायचे. त्याच्यामुळे लोकांना अपेक्षा अशी होती की साहेबांनी हजर असायला पाहिजे. आणि साहेब नाहीत तर मग त्याला साहेबांच्या प्रतिनिधी म्हणून आपण सगळेजण तिथं हजर राहायला पाहिजे. त्या भूमिकेतून अतिशय जास्तीचा वेळ म्हणजे मी लोकसभेच्या कार्यकाळामध्ये लोकसभा मतदारसंघातला कुठलेही कार्यक्रम केले नाही, कुठली सभा केली नाहीत, कुठले उद्घाटन केले नाही. केवळ कंधार आणि लोहाचेच कार्यक्रम केले आणि जे की मी आजही करतो. पण आता काय होतं की कंधारकडच्या रूटला एखाद्या वेळेस आई येतात, कधी ताई येतात. मी तिकडे मारता साईडला जातो. आपला मतदारसंघ फार विखुरलेला आहे. इकडनं तिकडं जायचं म्हटलं तर एकच लग्न माणूस करू शकतो. त्याच्यामुळे ह्या रूटला इकडे एक जण, त्या रूटला इकडे एक जण. त्याच्यामुळं बहुतेक आपल्याला असा प्रश्न पडला असावा की बाबा प्रवीण कुठं दिसत नाहीत. तर त्यातला काही भाग नाही. ज्या ज्या ठिकाणी म्हणून जाणं गरजेचं असते, ज्या ज्या ठिकाणी जावावं लागतं त्या त्या ठिकाणी मी तिथं हजर असतो. आपण जर बघितलं तर 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही विधानसभेची खूप तयारी केली होती आणि त्यानंतर साहेब खासदार झाल्याच्या नंतर 2024च्याही विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडणूक लढवण्याची संधी भेटेल असे चित्र होतं. परंतु दोन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचं कुठेतरी स्वप्न भंगलं. आपण जर या मतदारसंघाचं जर चित्र जर बघितलं तर जे जे आमदारांची मुलं आहेत त्यांना म्हणावं तसं काम करता राजकीय क्षेत्रामध्ये काम करता आलं नाही. जिल्हा परिषदेच्या समोर त्यांनी गेले नाहीत. कारण एवढा मोठा भाई केशवराव धोंडगे यांचा वारसा असतानाही त्यांच्या घरामध्ये आमदार होता आले नाही. गुरुनाथ कुरडे साहेब असतील, ईश्वरराव भोशीकर साहेब असतील, म्हणजे असं तुमचे 2 वेळचे स्वप्न बघले. काय म्हणजे तुम्हाला वाटतं? स्वप्न भंगले हे असं म्हणता येईल. स्वप्न पाहणं हा माणसाचा मानवी स्वभाव आहे आणि राजकारणामध्ये कधी कुठली वेळ कशी येते हे सांगून येत नसते. तसं आपण राजकारणामध्ये म्हणतो की राजकारणात कोणी जास्त काळ शत्रू किंवा जास्त काळ मित्र नसतो. तसं राजकारणामध्ये त्या मुवमेंटला म्हणजे तुमच्या मतदानाच्या 1 महिना आधीच्या पर्यंत जे वातावरण निर्माण होते ते वातावरण आधीच्या 1 वर्षापर्यंत आपण तयार केलेलं ते काही कामाला येणार नसतं. तेव्हा त्यावेळेस जसं आता लोकसभेचा आपण कालचा अनुभव घ्या की फेक निगेटिव्ह निर्माण झाले म्हणजे ज्याचा काहीही संबंध नाही ते फेक निगेटिव्ह निर्माण झाले. लोकांना ते थोडेसे पटल्यासारखे वाटले. लोक त्याच्या अगेन्स्ट गेले. त्याच्यामुळे लोकसभेमध्ये पराभव झाला. 2019च्या निवडणुकीच्या संदर्भात मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की जेव्हा भाजपमध्ये आम्ही काम करत होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला ही निवडणूक तुला लढवता येणार नाही. कारण की चिखलीकर साहेब हे खासदार आहेत. ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे आणि आपण शिवसेना सोडून भाजपमध्ये गेल्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळींना हा एक नाराजीचा सूर होता किंवा यांनी आपला पक्ष सोडून गेले. एक मोठा नेता जिल्ह्याचा आपल्याला सोडून गेला आणि तिकडे गेला. त्याच्यामुळे त्यांचं तिकीट घेण्याचा काय प्रश्नच त्या ठिकाणी उपलब्ध वगैरे विशेष नव्हता. आणि त्याच्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये श्यामसुंदर शिंदे जे आपले आधीचे आमदार होते त्यांचा आग्रह होता की मला 1 वेळेस आमदार व्हायचंय आणि तसं मी माळेगावच्या सभेमध्ये आपण परत सांगितलं की यावेळेस मी मागं राहतो, पुढच्या वेळेस तुम्ही माझ्या मागं राहा. ती परिस्थिती राहिली नाही आणि या सगळ्या फेक न्यूरेटिव्ह जे काही जातीचे समीकरण झाले, वेगवेगळ्या समाजामधल्या आरक्षणाचा विषय असेल किंवा ज्या त्या समाजाने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामधनं लोकसभेमध्ये साहेबांचा पराभव झाला.
आणि त्याच्याही नंतर ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवशी म्हणजे आमच्या काही कधी ध्यानीनामाने किंवा आपल्याही ध्यानीनामाने नव्हतं की कंधार लोहा हा तालुका लातूरमध्ये जोडलेला असल्यामुळं चिखलीकर साहेब हे कधी खासदारकीला उभा टाकतील हे म्हणजे आपल्याही नव्हतं आणि आमच्याही नव्हतं. परंतु ही गोष्ट घडल्यानंतर जेव्हा आम्ही सगळेजण बसलो तेव्हा आम्ही ठरवलं की साहेब यावेळेस आपल्याला कंधार लोहा ही निवडणूक लागणार आहे, कारण की हे आपलं कुटुंब आहे. त्याला आपण गेल्या अनेक वर्षापासून जपलं. म्हणजे अगदी त्यांच्या वडिलापासून ते मुलापर्यंत नातवापर्यंत नातं एखाद्या कुटुंबातलं आपण जोपासले. आणि लोकांना आज या ठिकाणी जे काही राजकीय वातावरण आपल्या कंधार तालुक्याचं दूषित झालं, जाती जातीचं राजकारण निर्माण झालं, जे की आजपर्यंत कंधार लोहा तालुक्याच्या इतिहासात झालं नाही किंवा महाराष्ट्रात कुठं झालं नाही. जो कार्यकर्ता जीवाला जीव देणारा 24 तास आमच्यासोबत राहणारा, म्हणजे आम्ही त्याच्यासाठी काय एका जागी बसल्यानंतर कोणी कोणासाठी काय केलं हे कधी कोणाला सांगायचं नसतं. हा काय मोठेपणाचं लक्षण नाही. परंतु एका आपण जसं ग्रामीण भागात होतो की एका ताटात खात होते, जसं आम्ही राहत होतो ह्या निवडणुकीमध्ये त्या माणसाला जात आडवी आली. आणि तो म्हणायचा की साहेब आम्हाला ही जात आडवी आली आणि मला समाज माझा विरोध जाईल, मी तुमच्याकडे आलो. मनोज जरांगे पाटलामुळे मराठा समाजाचा मी मराठा समाजामधून येतो. ज्या रुस्तुमराव धोगडले साहेबांनी म्हणजे 14 मार्केट कमिटीला लोह्याच्या डायरेक्टर हे मराठा समाजाचे असताना हटकर समाजाच्या माणसाला साहेबांनी 5 वर्ष त्या ठिकाणी जिल्हा परिषद आपलं मार्केट कमिटीचं सभापती केलं. रामचंद्र राठोड बंजारा समाजाचे आपल्या कंधारमध्ये आजपर्यंत लोहा नगरपालिकेमध्ये कंधार नगरपालिकेमध्ये म्हणजे आरक्षण सुटलं तरच एसीचा माणूस हा बौद्ध समाजाचा माणूस हा अध्यक्ष व्हायचा. परंतु तुम्ही पूर्ण अभ्यास करा, आजपर्यंत उपाध्यक्ष बौद्ध समाजाचा झाला नव्हता. ते चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी त्या ठिकाणी बौद्ध समाजाचा माणूस ओपनच्या जागी केला. म्हणजे हे सगळ्या समाजाला घेऊन चालण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून साहेब करतात आणि साहेबांची प्रेरणा घेऊन आम्ही सगळे करतो. आपण साहेबांचे अनेक भाषणे मी तरी बघितले. मी अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु या निवडणुकीमध्ये जे जातीवाद झाला ते जातीवाद पाहिला नाही असं त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलं आहे. परंतु आपण जर एकंदरीत जर बघितलं तर जे ओबीसीचे गाव आहेत तर त्या ओबीसीच्या गावामधूनही साहेबांना मतदान झालेलं आहे. मग नेमका जातीवाद झाला कुठं असं वाटतं? जातीवाद झाला, जसं मी तुम्हाला सांगतो की जरांगे साहेबांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सगळे सहभागी होते, समाज म्हणून आम्ही सहभागी होतो. परंतु आंदोलन ज्या दिशेने जायला पाहिजे होतं, ज्या शांततेत जायला पाहिजे होतं, त्याचा फाटा कुठं फुटला तर 15 ते 25 वर्षाच्या वयोगटातील मुलं असतील, तरुण मंडळी यांचा उद्रेक झाला. मग गावबंदी आली, मग या सगळ्या गोष्टी आल्या, कारण की तो त्यांची भावना होती. म्हणजे मी काय त्यांना दोष देत नाही, ती भावना होती, त्यांचं वय होतं ते त्या पद्धतीने ते रिॲक्ट झाले त्यांचं ते. परंतु असं प्रत्येक समाजामध्ये जे जाणकार मंडळी होते त्यांनी हे लक्षात आलं की बाबा चिखलीकर साहेब हे या मतदारसंघामध्ये यांनी आजपर्यंत केलेलं काम, यांनी आजपर्यंत सगळ्या समाजासोबत ठेवलेला सलोखा, जातीय सलोखा, त्यांनी केलेला विकास, त्यांची असलेली या मतदारसंघावर पकड आणि 5 वर्षामध्ये जी चूक आम्ही करायला लावली लोकांना त्याचं लोकांनी कंपॅरिझन केले की बाबा तुलना केली त्याच्यामध्ये की बाबा परत जर असं झालं तर मग आता आपल्या मतदारसंघाला वाली होईल. त्याच्यामुळे प्रत्येक समाजामधला जो वैचारिक वर्ग आहे त्या समाजातल्या वैचारिक वर्ग, प्रत्येक समाजातलं बोलतोय मी, एखाद्या समाजाचं नाव नाही, जेवढे आपल्या कंधार लोहा तालुक्यामध्ये समाज आहेत लहान मोठे सगळ्या समाजातल्या वैचारिक लोकांनी विचार केला आणि त्या सगळ्या विचाराचा विजय म्हणजे कालच्या निवडणुकीमध्ये चिखलीकर साहेबांचा विजय. भाऊ, आपण जर बघितलं तर 2019च्या निवडणुकीमध्ये जे तुमच्याविषयी वातावरण झालं होतं की भावी आमदार म्हणून, ती जर निवडणूक श्यामसुंदर शिंदे साहेबांनी जर लढवली नसती आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला संधी भेटली असती, दुर्दैवाने ती संधी भेटली नाही.
त्यामुळं कुठेतरी तुमचं राजकारण हे 10 ते 15 वर्ष पाठीमागे गेलं असं वाटत नाही. राजकारणामध्ये पाठीमागं पुढं होणं, संधी भेटणं, संधी हुकणं. कारण की आपण बघता की चिखलीकर साहेबांना 3 वेळेस विधानसभेची संधी येऊन हुकली आणि मला वाटते साहेबांनी आपल्याच संवाद साधत असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त याचा खुलासा केला. संधी येणं हुकणं, आपण म्हणताय की तेव्हा जर आपण निवडणूक लढवली असती तर मी जर निवडणूक लढवली असली तर मी 1,00,000 सव्वा लाखाच्या मतांनी निवडून आलो असतो. तुमचं राजकीय परंतु कसं असतं की परिस्थितीनुसार आपल्याला तो निर्णय घ्यावा लागतो. मी माझं भाग्य समजतो की मी चिखलीकर साहेबांचा मुलगा आहे हे वले माझ्या पाठीशी आहेच. परंतु मी जर 5वीत आहे तर तुम्ही मला 10वीचा विद्यार्थी म्हणून मान्यता दिली. आजपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये स्वतःहून म्हणून फिरावं लागतं भावी आमदार म्हणून. परंतु जनतेने जेव्हा भावी आमदार म्हणलं तेव्हा आमदार होण्यापेक्षाही फार मोठी पदवी त्या ठिकाणी मला भेटलेली भेटली. मी आजही मतदारसंघामध्ये फिरत असताना लोक माझ्याकडे त्याच भावनेने बघतात जी भावना लोकांच्या मनामध्ये होती. आणि राजकारणामध्ये माणूस हा पदामुळे मोठा होत असतो, माणसामुळे पद मोठं होत असतं. याचं अनुकरण मी माझ्या राजकीय किंवा माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये राजकीय नुकसान झालं असं वाटत नाही. राजकीय नुकसान झालंच नाही. आता राजकीय नुकसान झालं नाही असं कसं म्हणता येईल. राजकीय नुकसान झालं, मी निवडून आलो असतो, पाठिंबा दिला असता. त्याच्यानंतर हे सरकारचा विषय झाला, मी काय महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा म्हणजे प्रश्नच नव्हता. कारण की आमची विचारधारणा ह्या पक्षाशी जोडलेली होती. साहेब त्यांच्या देवेंद्रजीच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करत होते. आणि नंतर जेव्हा उठाव झाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत, मग तेव्हा मी आलो असतो आणि कदाचित तेव्हा मग मी देवेंद्रजींच्या सांगण्यावरनं एकनाथजीकडनं मी मंत्री झाले शकलो असतो, मी नांदेडचा पालकमंत्री झालो शकतो. पण तो समय से पहिले और तकदीर से पहिले और समय से पहिले और तकदीर से आधी किसी को कुछ नाही. हे नशिबात हे असं झालं असतं जर हे झालं असतं. आता हे जर आत्याबाईला मिशा असल्या तर असं झालं असतं म्हणजे असं का आपल्या गावाकडल्या भाषेमध्ये आत्याबाईचा विषयच काढलाय तर पूर्वी जे त्यांनी आमदार असताना आणि निवडणुकीमध्ये खूप एकमेकांवर टीका झाल्या, चिखलफेक झाली. आता चिखलीकर कुटुंबाचे आणि शिंदे कुटुंबाचे संबंध कसे आहेत? राजकीय वाद मिटला की आहे? राजकीय वाद मिटला की आहे हा प्रश्न थोडा बाजूला जर ठेवला तर आता तुम्ही म्हणताय तसं सार्वजनिक ठिकाणी कौटुंबिक टीका झाल्या, निश्चितच त्या आमच्याकडनं झाल्याच नाही. तर त्याची कुठेतरी सल मनामध्ये आहे. परंतु त्यांच्या सुखादुःखामध्ये आता तुम्ही तोडतो म्हणलं तर आपण काय नातं तोडू शकत नाही. त्यांच्या सुखादुःखामध्ये आम्हाला तिथं हजर त्यावेळेस रावसाहेब पाटील आमचे मामा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब शिंदे वारले तेव्हा साहेब मुंबईत होते, मी 2 दिवस तिथं होतो. ते वारले तेव्हापासून ते त्यांचा 13वा होईपर्यंत मी तिथं बसलो. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव वारले रवी. त्यांच्या घरामध्ये जे घटना घडल्या त्याच्या तिथं आम्ही त्या ठिकाणी हजर राहिलो. मग हे जे संबंध आहेत ते संबंध टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता आणखीन कुठली निवडणूक आली नाही, आणखीन आता त्यांच्याविषयी बोलण्याची काही मला आवश्यकता राहील नाही. मी कधी बोललो पण नाही. 5 वर्षात तेव्हा जेव्हा ते बोलत होते तेव्हा मी बोललो नाही, तर आता कशाला बोलून मी त्यांचं नाव मोठं करू. हा पण एक मुद्दा होऊ शकतो. आणि ज्यांचं 500 मताने डिपॉझिट राहिले ते जनतेने दाखवून दिले की बाबा ह्या कंधार लोहा तालुक्यामध्ये अशा पद्धतीने काम किंवा अशा पद्धतीने बोललेलं चालत नाही. कारण की आपला तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका आहे आणि इथली वैचारिक पात्रता आपल्या तालुक्यातल्या आपल्या दोन्ही तालुक्यातल्या लोकांची वैचारिक पात्रता फार उंचीची आहे. आणि माणूस हा प्रत्येक गोष्टीचा अनालिसिस करतो, विचार करतो की ह्या ठिकाणी मी बोलत आहे तर काय आहे. आज मी आहे खासदाराचा आमदाराचा मुलगा आहे, मी तुमच्या घरी येऊन किंवा तुमच्या गावामध्ये येऊन मी काही बोललो तर बाबा आपण कसं याचा अपमान करून लोक ऐकून पण घेतील.
परंतु नंतर मी गेल्यानंतर ते लोक म्हणते ना ह्याला हे शोभतं काय बोलायला पाहिजे का, हे असं बोलायला पाहिजे का, असं नाही बोलायला पाहिजे का. मग आपल्या तालुक्यामध्ये काम करत असताना एक मर्यादा आहे. म्हणजे आज तुम्ही ह्या पदावर आहात म्हणजे तुम्ही काहीही करू शकता असं आपल्या तालुक्यात जमत नाही. तुम्ही माझा स्वभाव, तुमची महागाई कधी चिंता होत असेल तर मी जितक्या नम्रपणे बोलतो मला वाटत नाही दुसरं कोणी एवढं नम्रपणे बोलतो. कारण की याच्याशिवाय तुमच्या जवळ माणसं कशी येते. ते लोक संग्रह ठेवण्याचं काम हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचंही ते काम त्या पद्धतीने चालू आहे. साहेबांवर साहेबांचे विरोधक लिंबोटीचं धरण असेल किंवा इतर विकास कामाच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यांना त्या टीकेला उत्तर देण्यासाठी साहेबांचे कार्यकर्ते समोर येत आहेत. पण प्रवीण पाटील त्यांचा मुलगा म्हणून कधी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे कुठेतरी आक्रमकता कमी झाली असं वाटत नाही. आक्रमकता कमी माझी इतकी ते आक्रमकता कोणातच नाही आणि सगळ्यात दोन्ही तालुक्याला जाणून नाही. माझं कुठली गोष्ट लपून नसते. जे बोलायलेत ना ते सुद्धा घाबरून बोलतात मला, हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. पण तो विषय असा आहे की आपण काय आहोत. आपण मराठा समाजाचा विश्वासघात केला, आपण इतर समाजाचा विश्वासघात केला, आपण काही दिवस तिकडे गेलात, तिथून निवडणूक लढवली, परत इकडे गेलात, परत तिकडे गेलात आणि तुम्ही टीका करता चिखलीकरांनी पक्ष बदलले. जिल्ह्यामध्ये कोणतं उदाहरण आहे? एक उदाहरण जिल्ह्यातले द्या मला फक्त, की ज्यांनी पक्ष बदलला ते निवडून आले. ज्यांनी पक्ष बदलला त्यांना मागच्या दाराने जाऊन राज्यसभा घ्यावं लागली आणि काय काय कष्ट घ्यावं लागले स्वतःच्या मतदारसंघात हे आपण सगळे जाणू आहोत. पक्ष बदलणाऱ्या माणसाच्या मागे लोक राहत नाही. जो माणूस लोकांच्या मागे राहतो. मला खूप चांगला एक विलासराव देशमुख साहेबांना मी सहज बोलत असताना विलासराव साहेब की जो माणूस सत्तेच्या पैशाच्या मागे असतो त्याच्या मागे लोक राहत नाहीत आणि जो माणूस लोकांच्या मागे राहतो त्याच्या मागे सत्ता येते. तेच समीकरण आमचं आहे की आम्ही लोकांच्या मागे राहतो त्याच्यामुळे सत्ता ही आपोआप कसल्याही पद्धतीचा विचार न करता प्रत्येक निवडणुकीतलं नियोजन मी करतो. फील्डवर नसेल तरी मी इथून डायरेक्शन देत असतो की असं करा तसं करा. सगळ्यात मोठा आम्हाला टास्क कुठला असेल, सगळ्यात मोठी आम्हाला त्याला आव्हान कुठलं असेल तर आम्हाला हे सांगावं लागतं की ह्यावेळेस साहेबांचं चिन्ह हे आहे. मतदार मागण्याची सुद्धा आवश्यकता इथल्या मायबाप जनतेने दिली. फक्त सांगावं लागतं की यावेळेस चिखलीकर साहेबांचं चिन्ह हे आहे. आणि मी कार्यकर्त्यांना सांगतो की आधी तुम्ही समजून घ्या, मग तुमच्या घरच्यांना सांगा, मग तुमच्या कॉलनीत सांगा, वार्डात सांगा, मग गावात सांगा. फक्त हीच किमया जास्त करावं लागतं की साहेबांचं चिन्ह ह्या अशी आहे. इतकं भाग्य, इतकं प्रेम करणारी जनता मला वाटत नाही की या पृथ्वीतलावर दुसरं कुठं भेटेल. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संस्था आता निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या आहेत. या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय तुमचं नियोजन आहे? कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक लढवणार आहात? माझी जिल्हा परिषदची ही दुसरी टर्म आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सुद्धा मी दुसरा टर्मचा त्या ठिकाणी डायरेक्टर आहे. मी जिल्हा नियोजन समितीवरती निवडून गेलेला आहे. आणि आता जे कोणी एकाच पक्षामध्ये जाऊन कोणी कशा भीतीच्या पोटीने, कोणी कशाच्या ह्याच्याने, कोणी कशाच्या ह्याच्याने हे काही 4-5 लोक फिरत आहेत. आता ह्यांचं असं झालंय की त्या भागात जायचं असेल तर ह्याला कोणी ओळखत नाही, मग तिकडच्या कोणत्यातला लागून जायचं. इकडच्या भागात जायचं असेल तर त्याला पकडून हे तिघं चौघं जायचे, कारण तिकडं ह्याला कोणी ओळखत नाही. तिकडच्या भागात जायचं असेल तर तिसऱ्याला पकडून घेऊन जायचं. इकडच्या भागात जायचं असेल तर चौथ्याला पकडून, म्हणजे हे 4-5 जण एका जागी फिरतात. 5-6 जणांची ताकद मिळून साहेबांना वरती बोलण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. आणि हे बोलण्याचा प्रयत्न कशामुळं? केवळ शिवाजीनगरची शाबासकी भेटा. पण तो सगळ्यांना कळून चुकलेला आहे की जसं कालच्या वेळेस साहेबांनी सांगितलं की मला आता इथून पुढे कोणी पाडू शकत नाही. तो काय साहेबांचा ओव्हर कॉन्फिडन्स किंवा गर्विष्ठपणा होता. ही जी निवडणूक झाली
या निवडणुकीमध्ये इतकं पोहून इतकं सलाखून आम्ही निघालो. मग एक एक व्यक्ती काय आहे आणि आहे तो कसा आहे तुम्ही विचार करा. 2009च्या निवडणुकीमध्ये जेव्हा साहेबाचा पराभव झाला, महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड आहे की इतकं जास्त मतदान घेऊन पराभूत झालेला माणूस, तेव्हा आपल्याला 72,300 मतदान पडलं. तशीच परिस्थिती ह्यावेळेस आणण्याचा प्रयत्न झाला. तीच परिस्थिती, फक्त मुख्यमंत्रीपद नांदेडला नव्हतं, एक अपवाद. परिस्थिती तशीच निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस साहेबांना किती मतदान पडलं? 72,900. जे साहेबांचं जीवाचं मतदान आहे, जे काय 70,000 मतदान आहे, ते मतदान आजपर्यंत कायम आहे. 2004ला साहेब 47,000 मतांनी निवडून आले. 2009ला साहेब 72,300 मतं घेऊन पराभूत झाले. 2019च्या निवडणुकीमध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये साहेबांना 93,000 मतदान पडले. 2019च्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्याला उभा केलं त्यांना लाखाच्या जवळ मतदान पडलं. हा चढता आलेख आहे, तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. हा आलेख चढता आहे. आणि तो आलेख आमच्या जनतेप्रती असलेला आदरभाव, मनमोकळेपणा, जनतेची सेवा करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न, आणि त्याच्यामुळे जनतेने जे आम्हाला मान्य केले, ती मान्यता म्हणजे हा चढता आलेख आहे असं म्हणलं तुम्हाला काय चुकीचं वाटतं? जिल्हा परिषदची निवडणूक कोणत्या गटामधून लढवणार आहात असं काही निश्चित झालेलं आहे का? जिल्हा परिषदचे आरक्षण आता परत मला असं वाटतं की मागच्या महाविकास आघाडीच्या वेळेस यावेळेस 63 होते, म्हणजे आम्ही मागच्या वेळेस जेव्हा हे होतो, आणि तेव्हा 73 झाले. आणि आता परत निवडणूक आयोगाने या ठिकाणी 63च्या जागी 65 केलेत, म्हणजे 8 जिल्हा परिषद सर्कल हे कमी केलेत आणि 2 जिल्हा परिषद सर्कल त्यांनी वाढवले. तर एक नांदेडमध्ये आणि मला वाटतं एक अर्धापूर साईडमध्ये वाढले. तर त्याच्यामुळे हे 2 जिल्हा परिषद सर्कल वाढल्यामुळं आणखीन काही गावांची अदलाबदल ही झालेली आहे. त्याच्यामुळे परत जे काही सायकलिंग पडत, रँडमली जे आपले त्या ठिकाणी आरक्षण पडणार आहे, त्याच्यामध्ये परत पुन्हा आरक्षण बदलू शकतील. कारण की आपण काही ऑथराइज्ड नाही, बदलू शकतील. तर जेव्हा ती परिस्थिती होईल त्या पद्धतीनं मी निवडणूक लढवणार आहे हे तर ठाम आहे. याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा दुमत नाही. आणि जे बोलतात त्यांनी सुद्धा निवडणूक लढवावी. ज्यांनी विधानसभा लढवली, मी तेव्हा त्यांना पहिल्यांदा तुमच्यात सांगितलं, तुमच्याच माध्यमातून सांगितलं की तुम्ही पहिले जिल्हा परिषद लढवता. तुम्हाला पडलेलं मतदान हे निगेटिव्ह नॅरोचं मतदान पडलेलं आहे. जो सेट करण्यात आला लोकांमध्ये, ते गैरसमज निर्माण करण्यात आला, त्याचे हे मतदान आहे. त्याच्या आविर्भावामध्ये तुम्ही जात असाल, जनतेनं तुम्हाला त्या भावनेनं थोडं मतदान दिलं आणि तुम्ही लगेच 8 दिवसामध्ये पक्ष बदलता. त्याच्या आधी त्याच पक्षाला 15 दिवसांनी शिवा देता की मी अमक्या अमक्या समाजासाठी सत्तातला पक्ष सोडून विरोधी पक्षात आलो. या गोष्टीला लोक बघतात, लोकांना नवीन नवीन छान वाटतं. आणि आपला तालुका असा आहे की ते फक्त आपल्यालाच माहित आहे, पत्रकार म्हणून तुम्हाला माहित आहे, इथल्या म्हणून आपल्याला माहित आहे. लोक सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करतात. आता जर आपण नांदेड जिल्ह्याचं एकंदरीत चित्र, राजकीय चित्र जर बघितलं तर या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी असा संघर्ष चालू आहे. म्हणजे पक्ष जरी बाजूला जरी ठेवला तर अशोकराव चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर. नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी चिखलीकर साहेब खूप मेहनत घेत आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्येही दोघांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेला जर बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आलं तर प्रवीण पाटील चिखलीकर हे आमदारकीचं त्यांचं स्वप्न बघलं ते जिल्हा परिषदचं अध्यक्ष म्हणून त्याचं नाव समोर येऊ शकतं. निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे.
परंतु परत अध्यक्षाचं आरक्षण कशाला सुटेल. मी सांगत असतो राजकारणामध्ये 11th आवरला काय होईल हे सांगता येत नाही. तुम्हाला काय कोणाची सपोर्टिंग घ्यावं लागणार आहे का, मग ते किती डिमांडिंग आहे. कारण की मी ज्यावेळेस माननीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या आदेशानुसार लोकभारतीकडनं मी जेव्हा निवडून आलो होतो आणि साहेबांनी आदेश दिला की तुम्ही काँग्रेससोबत युती करा जिल्हा परिषदमध्ये, त्यावेळेस आम्हाला लोकभारतीचे आम्ही 5 जण निवडून आलो. त्याच्यापैकी आमच्या दोघांना सभापती पद भेटले होते, एक चांडोकर साहेबांना आणि एक मला. त्याच्यामुळं त्यांना किती गरज आहे, किती बार्गेनिंग पॉवर आपली आहे, त्याच्यावर राजकारणामध्ये. आता जर आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जर बघितलं तर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत हनुमंतराव पाटील बेटमुगरेकर यांना तुम्ही बँकेचा उपाध्यक्ष केला काँग्रेसच्या पक्षाला. म्हणजे जिल्हा परिषदला जर बहुमतासाठी जर काँग्रेसची मदत लागत असेल तर ही आता जे उपाध्यक्ष पद दिले ही त्याची तर नांदी नाही. त्याची नांदी म्हणून नाही, जे कोणाला काय झाले आता आपल्याकडे की जिल्ह्यामध्ये यांच्याशिवाय कुणीच काही करू शकत नाही, ही जी एक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न झालाय. त्यांचेच लोक ते सांगत राहतात, त्यांचेच लोक ते पेरत असतात. त्याला कुठेतरी एक चेक देण्यासाठी की बाबा हे असंही होऊ शकतं. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण साहेबांचं निधन झालं त्यावेळेस आम्ही सर्व संचालक, आता नवीन नियम आला की संचालक मंडळाला तो अधिकार दिलेला आहे की संचालक मंडळाने नियुक्त करावं. आणि तेव्हा आम्ही नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण यांना आम्ही बँकेचे डायरेक्टर घेण्यासाठी सहमती दिली आणि त्यांना आम्ही बिनविरोध त्या ठिकाणी डायरेक्टर केलं. माग आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते यांना मी काका म्हणून संबोधत होतो, कारण की वडिलांची त्यांची राजकीय कडूता असली तरी वैयक्तिक मैत्री खूप चांगली होती. भोसीकर साहेबांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही दोघं चौघं बसलो आणि तेव्हा सहज विषय निघाला की आता त्यांच्या जागी काय. साहेबांनी सगळ्या डायरेक्टरांच्या 4-5 जण आम्ही बसून सांगितलं की आपण वसंतराव चव्हाणांच्या जागी रवींद्र चव्हाणांना घेतलं, तर हरिहरराव भोसीकरांच्या जागी त्या ठिकाणी आपल्याला शिवकुमार भोसीकरांना घ्यावं लागलं. आणि मग त्यावेळेस भाजपच्या मंडळीनं दुसरं नाव पुढे केलं, जे आपल्याच तालुक्यातले आहेत त्यांचं नाव समोर केलं आणि ह्यांना तुम्ही डायरेक्टर करा. जो न्याय वसंतराव पाटलांच्या मुलाला आहे तोच न्याय हरिहरराव भोसीकरांच्या मुलाला भेटायला पाहिजे, ही प्रखर भूमिका चिखलीकर साहेबांनी घेतली. त्यांच्या भूमिकेला खासदार रवींद्र चव्हाण साहेब, खासदार नागेश पाटील साहेब, भास्करराव पाटील खतगावकर साहेब आणि बाकी सर्व आम्ही संचालक मंडळ, सगळेच प्रमुख माणसं आहेत, एखाद्याचं नाव नजर चुकीनं राहून घेतं, ह्या सगळ्यांनी पुढाकार घेतला. हरिहरराव भोसीकर साहेब जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष होते, त्यांना डायरेक्टर केलं आणि उपाध्यक्ष हे हनुमंतराव पाटील बेटमुगरे यांना केलं. त्याच्यामुळे कुठंतरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जर विषय झाला तर एक राजकीय भूमिका तुमची वेगळी असं वाटत. राजकीय भूमिका वेगळी म्हणून नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की जी काही जिल्ह्यातल्या नेते मंडळीची नीतिमत्ता आहे की तुम्ही पडलात तर हरकत नाही, पण तो हा पडायला पाहिजे. आणि मग जे काही आता राजकारणामध्ये सक्रिय आहे मग त्यांना कसं संपवायचं आपण, ही जी भूमिका या सगळ्या जिल्ह्यात एका नेत्याकडनं चालू आहे, जे खूप वर्षापासून चालते, पण तो आता ते नव्या पक्षात गेल्यामुळे आणखी चालू आहे. तर याला कुठलं तरी की बाबा त्यांच्या शिवायही जिल्ह्यामध्ये कुठलीही संस्था जिल्ह्यातले इतर नेते ताब्यामध्ये घेऊ शकतात, हा एक मेसेज आम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये द्यायचा होता. तो मेसेज आम्ही दिलेला आहे. आणि भविष्यामध्ये जेव्हा निकाल आपले जिल्हा परिषदेचे समोर येतील त्यावेळेस जी काही आकड्याची मोड होईल त्यावेळेस निश्चितच एकमेकांच्या सहकार्याने जर ही गोष्ट घडत असेल तर ते निश्चित त्या ठिकाणी केल्या जाईल. धन्यवाद भाऊ. आज तुमचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या गडबडघाईमध्ये तुम्ही वेळ काढून आपला हिंदवी विमानाला दिलदार अशी बातचीत केला. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि येणाऱ्या काळात तुमच्या राजकीय पूर्ण इच्छा कामना पूर्ण हो हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.